नमस्कार मंडळी, मी दीपा दांगट आणि आपण तापोळ्याला आलेलो आहोत. आणि या बोट राईडने आता बघा आपण मंदिराचा जो स्पॉट आहे त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी उतरल्यानंतर इतका सुंदर परिसर आहे. आल्यालाच बघा ह्या पर्यटनाचा एक बोर्ड दिसतो ज्यावर बऱ्यापैकी आजूबाजूची स्थळं दाखवलेली आहेत आणि आपण लगेचच मंदिराकडे जातोय. परिसर बघा पाण्याच्या आजूबाजूनी कसा आहे. इकडे ना मुलांना वगैरे ट्रिपला घेऊन येण्यासाठी पण खूप छान स्पॉट आहे हा. आजूबाजूनी पूर्ण कोयनेचं पाणी दिसतं आणि बराच मोठा परिसर आहे. या ठिकाणी बघा नंदी आहे, एकदम छान नंदीची मोठी मूर्ती आहे या ठिकाणी. आणि नंतर आपण इकडे आता बघा हे एंट्रन्स आहे बघा, या एंट्रन्समधून आत जायचं आहे. महादेवाचं मंदिर आहे आणि सुंदर अशी गुफा बनवली आहे मंडळी. थोडंसं वेगळंच बनवलं आहे मंदिर हे. बघा किती छान वाटते. आतमध्ये असं थोडंसं गुहेसारखं स्ट्रक्चर बनवून तिथून आपल्याला आत दर्शनासाठी जायचं आहे. तर मंडळी, नारायण महाराज जे होते त्यांना साक्षात्कार झालेला होता आणि त्यातून त्यांनी हे मंदिर या ठिकाणी वसवलं अशी माहिती या ठिकाणी मिळाली. तर हा सुंदर असा गुहेतला रस्ता पार करून आपण मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये येतो. तर बघा मंडळी, आपण मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत आणि छोटासा पण सुंदर असा गाभारा आहे आणि अतिशय सुंदर अशी महादेवाची पिंड या ठिकाणी आहे. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. खूप सुंदर असं दर्शन झालंय मंडळी बघा. आणि पुन्हा मंदिरातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा असाच गुहेतून एक मार्ग बनवलेला आहे आणि आपण बाहेर पडतो हा मार्ग पार केल्यानंतर. बघा इथून मस्त त्यांनी लाइटिंग वगैरे लावलं, एक वेगळा फील आहे. आणि या ठिकाणी आपण मंदिराच्या बाहेर पडलेलो आहोत. आपण एंट्री एका बाजूने घेतो आणि त्याच्या समोरच्या म्हणजे अपोजिट साईडला त्याची आपण एक्झिट आहे. बघा आपण बाहेर आलेलो आहोत आणि बघा हा मूषक. आणि चला मंडळी, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. ओम गणपतये नमः. या ठिकाणी दत्ताचंही मंदिर आहे आणि खूप मोठा विशाल असा या ठिकाणी सभामंडपही बनवलेला आहे. म्हणजे या मंदिराची आणखीन माहिती आपण घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मला फॉलो करा. बाय.